लाडक्या बहिणींच्या अद्याप पैसे जमा झालेले नाहीत, तक्रारी आहेत, त्या संदर्भात काय सांगा? खरं तक्रारी तुमच्या कानावर येत नाही, असं खरं तर लाडकी बहीणचा हप्ता ज्या वेळेला आम्हाला विभागाकडे वितरित होतो त्यावेळेला लगेचच आम्ही ते याच्या आपल्या ज्या लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यामध्ये जमा करत असतो. नगर परिषदेच्या निवडणुकीचा हा कालावधी होता आणि जवळपास राज्यातल्या सगळ्या नगर परिषदांच्या निवडणुका लागलेल्या होत्या आणि साधारणपणे या सगळ्या कालावधीमध्ये आचारसंहितेच्या कालावधीमध्ये काही आपल्यालाही बंधनं असतात आणि त्याच्यातून या नगर परिषदेची आचारसंहिता ही महिनाभर आधी लागली. त्याच्यानंतर मतदान झाल्यानंतर सुद्धा आचारसंहिता लागू होती. मधल्या कालावधीमध्ये आमचं अधिवेशन होतं, त्यामुळे आधीच्या महिन्याचा लाभ हा वितरित केलेला आहे. नोव्हेंबर महिन्याचा या आचारसंहितेच्या कालावधीतला जो आहे तो त्या ठिकाणी प्रलंबित राहिलेला आहे, तो आम्ही निश्चितपणाने लवकरात लवकर लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करू. लाडकी बहीण योजनेचे जवळपास आता 2 हप्ते स्थगित झालेले आहेत, 2 हप्ते प्रलंबित आहेत. त्यापैकी तुम्हाला नोव्हेंबर आणि डिसेंबरचे हप्ते एकत्रित मिळण्याची शक्यता आहे. त्याबद्दलची मोठी गुड न्यूज या ठिकाणी आलेली आहे. लाडकी बहीण योजनेचा तुमचा 17वा हप्ता आणि 18वा हप्ता मग कधीपर्यंत भेटू शकतो? 2 हप्ते तुम्हाला एकत्रित आल्यास या ठिकाणी आनंदाची बातमी भेटू शकते. कारण की बघा, तुमचा नोव्हेंबरचा हप्ता आचारसंहितेमध्ये प्रलंबित राहिलेला आहे आणि डिसेंबरचा हप्ता देखील आता डिसेंबर महिना पूर्णपणे संपत आलेला आहे. आता 1 जानेवारी म्हणजेच नवीन वर्षाची तुम्हाला या ठिकाणी ही गुड न्यूज भेटू शकते. 3,000 रुपये एकत्रित देखील दिले जाऊ शकतात. त्याच्याबद्दल नेमकी काय माहिती आहे बघा. लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही महिन्यांच्या हप्त्याची मोठी प्रतीक्षा लागून राहिलेली आहे. डिसेंबर महिना संपत आला असतानाही अद्याप 2 महिन्याचे पैसे खात्यात जमा न झाल्याने महिलांमध्ये नाराजी व्यक्त केली जाते. बघा, जवळपास डिसेंबर महिना आता या ठिकाणी संपलेलाच आहे, तर त्याही महिन्याचे तुम्हाला पैसे प्रलंबित राहिलेले आहेत. मात्र महिला व बालविकास विभागातील अधिकाऱ्यांकडून दिलेल्या माहितीनुसार लवकरच पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात दोन्ही हप्त्याची रक्कम जमा केली जाणार आहे, जमा होणार आहे असं बोललं जात आहे. तर बघा, मग तुम्हाला नोव्हेंबरचा आणि डिसेंबरचा दोन्ही हप्ते एकत्रित 3,000 रुपये येऊ शकतात. तुम्हालाही वाटतं का दोन्ही हप्ते एकत्रित 3,000 रुपये यावेत? कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी हो म्हणून नक्की सांगा. कारण की 2 हप्ते आल्यास तुम्हाला मग डिसेंबरच्या हप्त्याची वाट पाहावी लागणार नाही. कारण की नोव्हेंबरचा हप्ता जो आहे त्याचा GR आलेला आहे, त्याचा निधी मंजूर झालेला आहे. मात्र डिसेंबरच्या हप्त्याचा अजून GR येणं बाकी आहे. मागचे 5 ते 6 महिन्यापासून अशाच पद्धतीने प्रत्येक महिन्याचा लाभ जो आहे लेट होताना दिसतोय. त्या महिन्यामध्ये पैसे भेटताना दिसत नाहीत. त्याच्यामुळे सरकारने कुठेतरी 1 तारीख लाडक्या बहिणींसाठी फिक्स करणं गरजेचं आहे प्रत्येक महिन्याच्या इन्स्टॉलमेंटची. तुम्हालाही तसं वाटतं का? कमेंट बॉक्समध्ये येस म्हणून नक्की सांगा, जेणेकरून सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचेल. 1 तारीख फिक्स केल्यास तुम्हाला 1 तारखेपासून 30 किंवा 31 तारखेपर्यंत वाट पाहावी लागणार नाही. वेळेवरती पैसे आल्यास तुमची अनेक कामं या ठिकाणी वेळेवरती होण्यास मदत होईल. तर बघा, यावेळी शासन नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही महिन्यांचे पैसे एकाच वेळी जमा करण्याची शक्यता आहे. तसेच पती आणि वडील दोघेही आहेत नसलेल्या लाभार्थी महिलांसाठी स्वतंत्र माहिती संकलनासाठी एक विशेष संकेतस्थळ देखील आलेला आहे. तर त्याची लास्ट डेट या ठिकाणी आज आहे. 31 डिसेंबरपर्यंत तुम्हाला या ठिकाणी त्याची KYC करायचे. KYCसाठी मुदत मिळालेल्या मुदतवाढीमुळे आणि हप्ते लवकर मिळण्याच्या शक्यतेमुळे राज्यातील लाडक्या बहिणींमध्ये समाधान आहे. परंतु या ठिकाणी डबल हप्ता भेटल्यास अजून लाडक्या बहिणींना या ठिकाणी मोठी खुशखबर भेटू शकते. तर तसाच निर्णय व्हायला पाहिजे अशी तुमचीही आशा आहे का? 2 हप्ते आता एकत्रित देणं गरजेचं आहे. कारण की नोव्हेंबर महिना त्याची पूर्ण जवळपास तुम्ही नोव्हेंबर महिना आणि डिसेंबर महिना 2 महिने वाट पाहिली, मात्र तुमचा 17वा हप्ता जमा झाला नाही. त्याच्यामुळे 2 हप्ते एकत्रित भेटणं गरजेचं आहे. आता बघा, KYCसाठी या ठिकाणी आपण जर बघितलं पोर्टलवरती अजूनही KYC संदर्भातली ही माहिती सुरू आहे. पोर्टलवरती तुम्ही अजून जर KYC केलेलं नसेल तर तुम्हाला आज शेवटची तारीख आहे. KYC करून घ्यायची आहे. एकदाच संधी तुम्हाला दिलेली आहे. तुम्ही KYC जरी केलेली असेल तरी देखील तुम्हाला एडिट करण्याची आज शेवटची संधी या ठिकाणी आहे. म्हणजेच 31 डिसेंबरपर्यंत तुमची ही शेवटची संधी आहे. अजूनही KYC झालेली नसेल तर त्यांनी करून घ्यायची आहे. काही टेक्निकल प्रॉब्लेम येत असतील तर तुम्हाला तुमच्या तालुक्यातील जिल्ह्याच्या महिला आणि बालविकास विभागामध्ये संपर्क साधणं गरजेचं आहे. कारण की बऱ्याच जणांचा आधार नंबरच या ठिकाणी पात्र यादीमध्ये नाही, असा देखील बऱ्याच जणांना प्रॉब्लेम येत आहे. त्या पात्र लाडक्या बहिणी असूनही तसा प्रॉब्लेम येतो आहे. तर बघा, KYC या ठिकाणी तुम्हाला आता प्रत्येक वर्षी करणं गरजेचं आहे. KYC झाली नाही तर तुम्ही खरोखर या ठिकाणी अपात्र ठरत नाहीत, मात्र तुमचा लाभ भेटण्यास तुम्हाला या ठिकाणी प्रॉब्लेम येऊ शकतो. त्याच्यामुळं पुढं अजून या ठिकाणी मुदत वाढली
याच्याबद्दल घोषणा झाली तर तुमच्यापर्यंत त्याबद्दलची माहिती शेअर केली जाईल. सध्या तरी याबद्दलची अजून घोषणा झालेली नाही की मुदत वाढेल की नाही, परंतु या ठिकाणी महिला आणि बालविकास मंत्र्यांनी ट्विट करून देखील सांगितलेलं आहे की सर्व लाडक्या बहिणींनी KYC करून घ्यायचे 31 डिसेंबरपर्यंत. मात्र त्यामध्ये त्यांनी ट्विटमध्ये या ठिकाणी मुदत वाढीबद्दल कुठलाही उल्लेख केलेला नाही. तर KYC बद्दलची ही लास्ट डेट आहे. सर्वांनी KYC करणं महत्त्वाचं असणार आहे. आता बघा 17वा आणि 18वा हप्ता जर एकत्रित तुम्हाला भेटणार असेल तर त्याची जशी घोषणा होईल, ऑफिशियली अजून घोषणा झालेली नाही, मात्र न्यूजमध्ये सांगण्यात येतं आहे की 2 हप्ते म्हणजेच 3,000 रुपये तुम्हाला एकत्रित नवीन वर्षाची भेट म्हणून दिले जाऊ शकतात किंवा मकर संक्रांतीच्या सणाच्या निमित्तानं देखील हे वाटप जे आहे ते केलं जाऊ शकतं. आता मागच्या पत्रकार परिषदेमध्ये स्वतः महिला आणि बालविकास मंत्र्यांनी बोलताना सांगितलेलं होतं, त्यांना विचारलेलं होतं की नोव्हेंबर महिन्याचा हप्ता प्रलंबित राहिला आहे, तो कधीपर्यंत भेटेल. तर त्यांनी सांगितलेलं आहे की लवकरच हे पैसे वाटप केले जातील असं म्हटलं फक्त, परंतु त्यांनी त्याबद्दलची डेट दिलेली नव्हती. तर हे 2 हप्ते आता सध्या सलगपणे प्रलंबित आहेत, म्हणजे हे एकत्रित दिले जाऊ शकतात. तुम्हाला जानेवारी महिन्यामध्ये बघा, आता जानेवारी महिन्यामध्ये मग कधीपर्यंत हे पैसे येऊ शकतात, तर एक तर तुमची या ठिकाणी आचारसंहिता सध्या महानगरपालिकेची लागू आहे. ह्याची निवडणूक प्रक्रिया जी असणार आहे 16 किंवा 17 तारखेला संपेल. तर त्याच्यानंतर हे तुम्हाला 2 हप्ते एकत्रित दिले जाण्याची प्रक्रिया सुरू केली जाऊ शकते. एकतर नोव्हेंबरचे 1,500 रुपये वेगळे दिले जाऊ शकतात आणि डिसेंबरचे 1,500 रुपये वेगळे, अशा टप्प्याटप्प्याने 2 वेळेस तुमचं वाटप केलं जाऊ शकतं. मागचे देखील अशाच पद्धतीने प्रलंबित राहिलेले हप्ते टप्प्याटप्प्याने वाटप केलेले होते किंवा एकत्रितच 3,000 रुपये देखील तुम्हाला एकदाच दिले जाऊ शकतात ह्या 2 हप्त्याचे. जशी याच्याबद्दलची अजून अपडेट येईल तशी तुमच्यापर्यंत शेअर केली जाईल, परंतु आता डिसेंबर महिना संपलेला आहे, म्हणजे 2 हप्ते तुमचे प्रलंबित आहेत, हे तुम्हाला जानेवारीमध्येच आता भेटू शकतात. तेही 17 तारखेच्या नंतर याची प्रोसेस होऊ शकते. आचारसंहितेचा जर या योजनेवरती परिणाम होत असेल तर मग 16 किंवा 17 तारखेला आचारसंहिता संपेल आणि त्याच्यानंतर मग तुमचे हे पैसे जे आहेत वाटप करण्याची प्रोसेस जी आहे ती सुरू केली जाऊ शकते. याच्याबद्दल लवकरच आता महिला आणि बालविकास मंत्री अपडेट देऊ शकतात. त्याबद्दलची ते या ठिकाणी ट्विटर किंवा फेसबुक पोस्टद्वारे या ठिकाणी प्रत्येक वेळेस पोस्ट टाकत असतात की ह्या तारखेपासून लाडक्या बहिणींचा हा सन्मान निधी जे आहे वाटप करण्याची आम्ही सुरुवात करत आहोत, परंतु अजून त्यांनी पोस्ट केलेली नाही. जशी त्याबद्दलची अपडेट येईल तशी तुमच्यापर्यंत नक्की शेअर केली जाईल. याबद्दल तुमचे अजून काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व पुढील सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.